आजपासून आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. तर जे की 5वीच्या पासून ते 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कामाला येईल. इंग्लिश ग्रामर आपण एकदम बेसिकपासून चालू करणार आहोत. आज आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचा, पार्ट्स ऑफ स्पीच. चला, पार्ट ऑफ स्पीचला मराठीमध्ये काय म्हणतात? शब्दांच्या जाती. इंग्रजीत पुढील 8 प्रकारच्या शब्दांच्या जाती आहेत. इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच किती आहेत? 8 प्रकारच्या. पहिला प्रकार नाउन्स, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? नामे. नाउन्स आर वर्ड्स दॅट आर द नेम्स. नाउन्स म्हणजे काय असतात? नाव असतात. ऑफ थिंग्स, प्लेसेस, ॲनिमल्स, पीपल, ग्रुप्स, क्वालिटीज ऑर फीलिंग्स. तर एवढ्या गोष्टींच्या नावांना काय म्हणतात? नाउन. जसं की वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, समूह म्हणजे ग्रुप, गुण किंवा भावना म्हणजे फिलिंग यांच्या नावांना नाउन्स म्हणतात. उदाहरण बघा नाउन्सचे काही. पेन हे वस्तूचं नाव आहे. बेंगाल हे स्थळ म्हणजे ठिकाणाचं नाव आहे. लंगूर हे प्राण्याचं नाव आहे. गर्ल, रॉबर्ट हे व्यक्तीचे नाव आहेत, पर्सन्स असतात असे. क्राऊड म्हणजे जमाव हे ग्रुपचं नाव आहे, समूहवाचक नाव. करेज म्हणजे धैर्य हे एका गुणाचं नाव आहे. फिअर म्हणजे भीती हे एका भावनेचं नाव आहे. तर यांना जनरली काय म्हणतात? इंग्लिशमध्ये नाउन्स म्हणतात, जे कशाचे पण नाव आहेत. हे लिहून घ्यायचे तुम्हाला, नाउन्सचं पूर्ण नोट्स. आपण पुढच्या शब्दाची जात चालू करायच्या आधी हे पूर्ण पहिली शब्दाच्या जातीच्या नोट्स लिहून घ्या, जे की आहेत नाउन्स. चला आता पुढची शब्दाची जात बघणार आहोत आपण. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाव. प्रोनाउन्स आर द वर्ड्स, असे शब्द आहेत दॅट आर यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन्स. प्लेस ऑफ नाउन्स म्हणजे नावाच्या ऐवजी, नाव टाकत नाही आपण, जे दुसरा शब्द टाकतो नावाच्या ऐवजी त्याला प्रोनाउन्स म्हणतात. मराठीमध्ये व्याख्या: नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे म्हणतात. इंग्लिश मराठी दोन्ही व्याख्या लिहून घ्या. कशासाठी वापरतात हे? वाक्यात नामांची पुनरावृत्ती होऊ नये आणि वाक्य चांगली व्हावीत याकरता प्रोनाउन्सचा सर्वनाम म्हणजेच सर्वनामांचा उपयोग करतात. की परत परत नाव दर वाक्यामध्ये माणसाचं नाव घेऊन बोलायला चांगलं वाटत नाही. त्याऐवजी तू, ते, आपण जे असे बोलतो यांना प्रोनाउन्स म्हणतात. इंग्लिशमधले प्रोनाउन काय दिलेत बघा इथं. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, मी, माय, हिज, हर, देम, अवर, अस हे जवळपास काय आहेत इंग्लिशमधले तुमचे प्रोनाउन आहेत. उदाहरणार्थ बघा वाक्यामध्ये कसं दिलेलं आहे. लुक ॲट मनाली, मनालीकडे पहा. लुक म्हणजे पहा. आता पुढच्या वाक्यात आपण परत मनाली नाही म्हणणार. मनालीकडे पहा, ती कशी नाचत आहे. शी इज डान्सिंग है ना. आता परत पुढच्या वाक्यात मनालीचं नाव घेतलं नाही. इथं हे जे शी शब्द आहे ते कोणाच्या ऐवजी आलेला आहे? मनालीच्या ऐवजी आलेला आहे. मनालीकडे पहा म्हणजे लुक ॲट मनाली. पुढच्या वाक्याचा अर्थ काय आहे? ती नृत्य करत आहे. तर यावेळेस आपण असं म्हटलं का मनाली नृत्य करत आहे? नाही, आपण काय म्हटलं? ती नृत्य करत आहे. पुढे बघा दुसरा. गीता अँड गंपू हॅव कम टू सी हर. गीता आणि गंपू तिला पाहायला आलेत. आता बघा तिला हे जे आहे हे प्रोनाउन आहे. दे म्हणजे आता हे दे म्हणजे त्या दोघींसाठी आले, गीता आणि गंपूसाठी. दे आर हॅपी टू सी हर डान्सिंग. त्यांनी तिला पाहताना म्हणजे तिला म्हणजे कोणाला? मनालीला पाहिले. ते तिला पाहून ते काय झालेत? खुश झालेत डान्स करताना. बघा गीता व गंपू तिला भेटायला आले आहेत. तिला म्हणजे कोणाला? मनालीला. तिला नाचताना पाहून त्यांना आनंद झाला आहे. आणि मनाली काय करत होती? डान्स करत होती. तर मनालीला डान्स करताना पाहून कोणाला? त्यांना म्हणजे कोणाला? गीताला आणि गंपूला. आता दरवेळेस आपण गीता गंपू म्हणतो का? नाही, त्यापेक्षा आपण त्यांना म्हटलं. त्या त्यांनाला काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात.
शी म्हणजे कोण, आता परत म्हणाली. शी इज हॅपी टू मीट देम म्हणजे कोण, त्यांना भेटून तिला आनंद झाला. त्यांना म्हणजे कोण, गीता आणि गंपू. तिला कोणाला आनंद झाला, मनालीला. तर असं आपण एकदाच फक्त गीता, गंपू आणि मनाली नावं वापरली आणि नंतर त्यांच्यासाठी काय वापरले, प्रोनाऊन. म्हणून म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, प्रोनाऊन म्हणतात. हे एवढं लिहून घ्या आता, प्रोनाऊन. सेकंड याच्यामध्ये तुम्ही प्रोनाऊन लिहून घेईपर्यंत मी थांबणार आहे. आणि मी सांगत असताना लिहायचं नाही आहे, मी लिहिण्यासाठी नंतर वेळ देणार आहे, थांबणार आहे. तर मी जेव्हा बोलत असतो त्या टाईमला तुम्ही नाही लिहायचं. चला आता पुढचं बघू. तिसरा प्रकार कोणता आहे, ॲडजेक्टिव्स. त्याला काय म्हणतात, विशेषण. बघा, विशेषण म्हणजे काय, काहीतरी विशेष माहिती सांगते. विशेष माहिती सांगते ज्या शब्दामुळं आपल्याला माहिती कळते. कोणाची माहिती सांगते, कोणाबद्दल माहिती सांगते, एक तर नाऊनबद्दल सांगते, नाही तर प्रोनाऊनबद्दल सांगते. कोणाबद्दल माहिती सांगते, नाऊनबद्दल सांगते, नाही तर कोणा सांगते, प्रोनाऊनबद्दल सांगते. वाचूत, लिहायचं नाही आता, इकडे बघा. वर्ड्स म्हणजे शब्द, दॅट आर यूज टू डिस्क्राईब नाउन्स आर कॉल्ड ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज कोण असतात, जे नाउन्सबद्दल माहिती सांगतात. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. नामांचे वर्णन करणाऱ्या शब्दांना ॲडजेक्टिव्ज म्हणतात. ॲडजेक्टिव्जचा उपयोग बहुधा नामापूर्वी केला जातो. बघा, बहुतेक वेळेस कधी येतात, ते नामाच्या जस्ट आधी येतात. जसं बघा, हे विलेज नाव आहे आणि विलेजबद्दल माहिती सांगणारा हे शब्द आहे स्मॉल. कसं गाव, छोटं गाव. तर मग हे ॲडजेक्टिव्ह आहे. हे क्लोथ्स नाव आहे आणि क्लोथ्सबद्दल माहिती सांगणारा शब्द न्यू म्हणजे कसं, नवीन क्लोथ्स. तर हे ॲडजेक्टिव्ह आहे. मँगोज नाऊन आहे. मँगोजबद्दल माहिती सांगणारा शब्द कोण आहे, डिलिशियस, जे की काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. वेदर म्हणजे हवामान. हवामान काय आहे, नाऊन आहे. हवामानाबद्दल कोण माहिती सांगणारा शब्द आहे, कोल्ड. कसं हवामान, थंड हवामान. तर ते ॲडजेक्टिव्ह आहे. सिबलिंग्स म्हणजे भाऊ, हे नाऊन आहे. कसा भाऊ, ब्रेव म्हणजे शूर. त्यांच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे ब्रेव, म्हणून ते ॲडजेक्टिव्ह आहे. चला आता ॲडजेक्टिव्ह पूर्ण लिहून घ्या. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये लिहून घ्यायच्यात त्यांच्या व्याख्या आणि त्यानंतर उदाहरण लिहून घ्यायचे. चला पुढचं बघा, पार्ट ऑफ स्पीच जे काही आहे, वर्ब्स म्हणजे क्रियापदे. जे काय, त्याला ॲक्शन वर्ड आहे म्हणतात, जे वाक्यातलं काम दाखवते. ॲक्शन वर्ड बघा आता. ॲक्शन वर्ड, वर्ड्स म्हणजे शब्द, दॅट एक्सप्रेस ॲन ॲक्शन ऑर अ स्टेट आर कॉल्ड वर्ब्स. की वाक्यातून एखादी कृती जो शब्द दाखवते किंवा जे काही होत आहे वाक्यामध्ये काम, ते शब्द जे दाखवते त्याला काय म्हणतात, वर्ब्स म्हणतात. इंग्लिशमधून व्याख्या वाचूत. वर्ड्स दॅट एक्सप्रेस ॲन ॲक्शन ऑर अ स्टेट आर कॉल्ड वर्ब्स. ज्या शब्दातून वाक्यातील कृती म्हणजेच क्रिया व्यक्त होतात किंवा जे शब्द वाक्यातील स्थिती व्यक्त करतात की काय परिस्थिती आहे सध्या, त्या शब्दांना वर्ब्स म्हणजेच क्रियापदे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वर्ब आवश्यक असते. पूर्ण अर्थ होण्यासाठी काय आवश्यक असते, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ब असते. क्रियापदाशिवाय ते वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द क्रियापद म्हणजे वर्ब असते. वर्बशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. एक्झाम्पल बघा, दे केम टू मी. दे म्हणजे ते, केम म्हणजे आले, टू मी म्हणजे माझ्याकडे. तर इथं हे दे आणि हे मी काय आहेत, प्रोनाऊन आहेत. आणि केम काय आहे, वर्ब आहे, क्रिया येण्याची.
ही वर्क्स हार्ड. त्यामध्ये तुम्ही मला सांगा ही काय, ही काय आहे, तर सब्जेक्ट आहे. वर्क्स काय तुम्हाला माहीत आहे, वर्क्स काय वर्ब आहे, हार्ड ऑब्जेक्ट आहे. आता तुम्ही जर बघितलं ही जे आहे ते पण वाक्याचा प्रकार याच्यामध्ये जर आपण हे बघितलं याच्या शब्दाच्या जातीचा प्रकार कोणता आहे तर तुम्ही काय म्हणणार, प्रोनाऊन आहे, प्रोनाऊन आहे. पुढे बघा, आय ॲम अ बॉय, मी मुलगा आहे. आता याच्यात हे आहे ही स्थिती आहे, स्थिती. इथं हे तुमचं ॲक्शन नाही दाखवत, हे काय दाखवते, स्टेट दाखवते, स्टेट, स्थिती दाखवते, स्थिती. मी काहीतरी आहे, तर काहीतरी आहे म्हणण्यासाठी शब्द आहे ॲम. तर इथं ॲम जे आहे ते वर्ब आहे, इथं ॲम वर्ब नाही, हेल्पिंग वर्ब नाही, इथं ते वर्बच आहे, ॲम. चला आता वर्ब्सच्या नोट्स लिहून घ्या सगळ्या. टोटल 8 आहेत शब्दाच्या जाती, त्यापैकी 4 तर संपल्यात. बघा आता पुढचं पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, जे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते, क्रियापदाबद्दल म्हणजे वर्बबद्दल. वर्ड्स दॅट टेल अस मोर अबाउट वर्ब्स ऑर ॲडजेक्टिव्ज, जे कोणाबद्दल माहिती सांगते, वर्ब्स म्हणजे क्रियापदाबद्दल, आणि ॲडजेक्टिव्हबद्दलही माहिती सांगू शकते म्हणजे विशेषणाबद्दल. ऑर ऑदर ॲडवर्ब्स, किंवा जे दुसऱ्या ॲडवर्बबद्दल माहिती सांगते ते ॲडवर्ब्स असतात, आर कॉल्ड ॲडवर्ब्स. तर ॲडवर्ब्स तिघा जणांबद्दल माहिती सांगते, वर्बबद्दलही सांगते, ॲडजेक्टिव्हबद्दलही सांगते, किंवा दुसऱ्या ॲडवर्बबद्दलही माहिती सांगू शकते. क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना ॲडवर्ब्स म्हणतात. क्रियापदाला म्हणजे बघा तुम्ही वर्बला विचारू शकता क्वेश्चन, वेअर, वेन, हाऊ या प्रकारचा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते क्रियाविशेषण असते. वेअर म्हणजे कुठे, क्रिया कुठे घडली असा प्रश्न विचारला की जे उत्तर भेटते ते ॲडवर्ब असते. वेन म्हणजे कधी, क्रिया कधी घडली असं जर विचारलं जे उत्तर भेटते तर ते असते ॲडवर्ब भेटते. क्रिया कशी घडली, जसं मी पटपट खातो, खाण्याची क्रिया कशी व्हायली, पटपट, तर ती कशी, पटपट जे शब्द आहे ते आहे ॲडवर्ब. आणि कशी घडली हे आपण जे विचारायलो ते हाऊवाला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये हे सगळे ॲडवर्ब्सच्या नोट्स लिहून घ्या. आता हे 3 वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. वर्बबद्दल माहिती सांगते, किंवा ॲडजेक्टिव्हबद्दल माहिती सांगते, किंवा ॲडवर्बबद्दल माहिती सांगते. उदाहरण बघा आता ॲडवर्बचे. ही रॅन फास्ट. रॅन म्हणजे पळणे, हे वर्ब आहे. कसं पळालं, कसं म्हणजे हाऊवाला प्रश्न विचारला. कसा पळाला तर कसं पळालं, फास्ट पळालं. पुढे बघा, माय टी व्ही सेट इज देअर. तर आता आपण स्थिती आहे, टी व्ही सेट इज म्हणजे आहे. कुठे आहे विचारलं, कुठं आहे म्हणजे आहे इथं आपलं वर्ब आहे. कोठे आहे विचारलं तर उत्तर काय आले, देअर. तर म्हणून हे देअर काय तुमचं ॲडवर्ब. तर लक्षात ठेवा हे ठिकाणे जे असतात, इथे, तिथे, हे सगळे ॲडवर्ब असतात. ही मेट मी यस्टरडे.
तर मेट म्हणजे भेटला. आता भेटण्याला जर आपण प्रश्न विचारला कधी भेटला, तर काल भेटला. तर यस्टरडे काय आहे तुमचं ॲडवर्ब आहे. तर हे सगळे ॲडवर्ब असतात जे टाईम सांगतात किंवा ठिकाण सांगतात. एक्झाम्पल बघा, काइंडली प्रेमाने, इझिली, ऑलवेज म्हणजे नेहमी, ऑफन, देअर, देन, नाऊ ही काही ॲडवर्ब्सची उदाहरणे आहेत. खूपशी ॲडवर्ब्स, खूप जास्त ॲडवर्ब यल वाय प्रत्यय लावून तयार होतात. शेवटी यल वायनं एंड होणारे भरपूर ॲडवर्ब असतात. तर हे नोट्स लिहून घ्या ॲडवर्बच्या. पुढचं पार्ट ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन्स. त्यांना मराठीमध्ये म्हणतात शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन्स आर द वर्ड्स असे शब्द आहेत दॅट आर यूज्ड जे वापरले जातात बिफोर अ नाऊन एखाद्या नाऊनच्या आधी वापरले जातात, ऑर अ प्रोनाऊन कशाच्या आधी किंवा प्रोनाऊनच्या आधी वापरले जातात. नाऊनच्या किंवा प्रोनाऊनच्या आधी येतात टू शो द रिलेशनशिप काय दाखवण्यासाठी, नातं संबंध दाखवण्यासाठी, ऑफ दीज वर्ड्स टू सम अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स वाक्यातील दुसऱ्या कशासोबत तरी नामाचा संबंध दाखवण्यासाठी प्रिपोजिशन्स वापरले जातात. जसं बघा, नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवणाऱ्या शब्दांना प्रिपोजिशन्स म्हणतात. जसं की कोणते कोणते आहेत प्रिपोजिशन्स, इन, ऑन, ॲट, टू, फ्रॉम, बाय, अप, अंडर, विथ, नियर, आफ्टर, बिफोर इत्यादी प्रिपोजिशन्स आहेत. जसं बघा, ही केम विथ मी या मी हे मी प्रोनाऊनच्या आधी जे शब्द आला आहे ते आहे प्रिपोजिशन्स विथ. द बुक इज ऑन द टेबल. आता बघा, हे द नाही आहे नाऊन, हे टेबलच्या आधी आला म्हणतात. आता हे द टेबल एकत्रच असते. द टेबलच्या आधी जे आलेलं आहे ते ऑन जे आहे ते प्रिपोजिशन आहे. इथं बसच्या आधी आलं आहे बाय, आय गो टू स्कूल बाय बस. नाऊनच्या किंवा प्रोनाऊनच्या आधी असते, लक्षात ठेवा. तुम्हाला कळते ते पाठ करून. इन, ऑन, ॲट, टू, फ्रॉम, बाय, अप, अंडर, विथ, नियर, आफ्टर, बिफोर अशा भरपूर असतात प्रिपोजिशन्स. लिहून घ्या आता प्रिपोजिशन्स.
चला पुढचा आहे आता पार्ट ऑफ स्पीच कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वी अव्यय. कंजंक्शन म्हणजे कनेक्ट करतात. हे कंजंक्शन्स आर टू वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर म्हणजे कनेक्ट करतात. टू ऑर मोर वर्ड्स दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द जोडतात. किंवा वाक्य दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य एकमेकांना जोडतात. दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्या शब्दांना कंजंक्शन्स म्हणतात. त्यांना जॉईनिंग वर्ड्स असेही म्हणतात. दुसरं नाव काय त्यांचं? जॉईनिंग वर्ड्स. जसे बघा कंजंक्शनचे काही उदाहरणं दिलेली आहेत. अँड, बट, ऑर, दॅट, सो, बिकॉज, इफ, वेन ही काही कंजंक्शन्स आहेत. राम अँड लक्ष्मण. आता बघा इथं अँड शब्द राम आणि लक्ष्मण या दोन शब्दांना जोडायला आहे. वेअर ब्रदर्स हे दोघं जण भाऊ होते. गरीबा वॉज रिच बट ही वॉज सेल्फिश. हे गरीबा नाव आहे, गरीब नाही आहे. गरीबा श्रीमंत होता. गरीबा नावाचा पोरग श्रीमंत होता. पण बट म्हणजे पण. ही वॉज सेल्फिश हे दुसरं वाक्य या पहिल्या वाक्याला जोडलं आहे. पण तो स्वार्थी होता. दे मस्ट वर्क त्यांनी काम करायला पाहिजे. ऑर दे विल स्टार. स्टार म्हणजे काय? उपाशी राहतील. स्टार म्हणजे उपाशी म्हणणे. स्टार. दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार. चला कंजंक्शनच्या नोट्स लिहून घ्या. चला पुढचं शेवटचं आहे इंटरजेक्शन्स म्हणजे उद्गारवाचक अव्यय. वर्ड्स दॅट एक्सप्रेस ॲन इमोशन्स ऑर सम सडन फिलिंग आर कॉल्ड इंटरजेक्शन्स. ज्या शब्दांमधून भावनांचा जसं की आश्चर्य, दुःख, आनंद, खेद इत्यादी भावना अचानक व्यक्त होतात किंवा भावना तीव्रतेने व्यक्त होतात अशा शब्दांना इंटरजेक्शन्स म्हणतात. जसं अलास, आह, ओ, हेलो, हुर्रे, इंडीड, प्रूफ हे इंटरजेक्शन्स आहेत. या शब्दातून भावनांची उत्कटता व्यक्त होते. जसं ओ ही हॅज ड्रॉप द कॅच म्हणजे ओ अरे रे रे त्यानं कॅच सोडला म्हणजे झेल सोडला. अलास ही इज नो मोर म्हणजे अरे रे 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 तो या जगात नाही आहे म्हणजे दुःख. हुर्रे वी हॅव वॉन हे हुर्रे कशासाठी असते? आनंदासाठी की आपण जिंकलो आहे. हे झाले 8 पार्ट ऑफ स्पीच संपले तुमचे. आता याच्या नोट्स लिहून घेतल्या का तुम्ही? या 8व्याच्या नोट्स लिहून घ्या. त्याच्या पुढे आता आपण पुढचं सेक्शन करू चेंजिंग वर्ड क्लास की शब्दाची जात बदलायची आहे. एका जातीतून त्याला दुसऱ्या जातीत घेऊन जायचं आहे. आधी हे 8व्याच्या नोट्स लिहून घ्या.